आम्ही सकाळी 3:30ला उठलो आहेत. इट्स ऑलमोस्ट 4 वाजत आले आणि आता काहीच दिसणार नाही आहे. सो विल बी स्टार्टिंग द ट्रेक अँड होपफुली विल बी रिचिंग इन 2 hours टाईम. मला सकाळी लवकर उठायची सवय आहे आणि दॅट हॅज ऑलवेज वर्कड इन माय फेवर. कारण का जेव्हा सगळे घाईघाई करत असतात तेव्हा मी ऑलरेडी माझा पीस ऑफ माइंड, फोकस या सगळ्या गोष्टींवरती काम करून आय हॅव स्टार्टेड माय डे अँड जस्ट लुक ॲट दॅट व्ह्यू बिहाइंड. वाव. नंतर सगळे उठले, नाश्ता केला आणि आम्ही इतके पराठे खाल्ले ना की सिरियसली मला पराठ्यांचा कंटाळा आला. इतके पराठे खाल्ले आम्ही. वाव. आम्ही आमच्या पुढच्या जर्नीला सुरुवात केली आणि हे ब्रिजेस आहेत ना, आय सपोज हे मिलिटरी किंवा आर्मी या पर्सनली बांधले असावेत. जस्ट लुक ॲट देम, दे आर सो रोबस्ट आणि एक ब्युटिफुल फिलिंग येतं. असं एक ते लक्ष्य वगैरे मूवीमध्ये आल्यासारखं वाटत होतं मला. क्रेझी यार. लुक ॲट द सनलाईट अँड यू नो वॉट, आय जस्ट कीप क्वाईट नाव अँड लेट यू एन्जॉय द ब्युटिफुल रोड. ट्रेक सुरू करण्याअगोदर एक शेवटची ब्रीफिंग आमच्या टीम लीडरने घेतली. अँड देन वी वर सो सेट, सो एक्सायटेड दॅट येस फायनली वी आर गोईंग फॉर द ट्रेक दॅट वी केम सो फार फॉर. ह्या नॅचरल वॉटर म्हणजे ग्लेशियरचं पाणी बेसिकली आणि हे खूप ब्युटिफुल असे जागोजागी बनवले. ती अख्ख्या ट्रेकवरती पाण्याची कमी कुठेच जाणवली नाही. काही ट्रेक असतात जिकडे पाणी सापडत नाही, पण या ट्रेकमध्ये तसं काही नव्हतं. आजूबाजूला लश ग्रीनरी होती. काही झाडांवरती फ्रूट्स वगैरे पण होते. आय थिंक हे कदाचित ॲपलचं ट्री असावं. आणि कॅन यू बिलीव्ह दॅट्स अ स्कूल इन द मिडल ऑफ नो वेअर. दॅट इज अ स्कूल. त्यांची परेड चालू होतं. आय कुड जस्ट इमॅजिन वाव हॅविंग अ स्कूल ॲट सच अ ब्रिलियंट लोकेशन. ब्युटिफुल. लर्निंग इन द लॅप ऑफ नेचर. फायनली आम्ही आमच्या बेस कॅम्पवरती पोचलो आणि अगोदर गेल्यावरती आम्ही थोडासा शेजवान राईस खाल्ला. अँड जस्ट लुक ॲट द व्ह्यू. गुड फूड, गुड कंपनी अँड सच अमेझिंग व्ह्यू. स्नो कॅल्ड माउंटेन पीक्स. वाव. अँड दिस गोल्डन रिट्रीवर, ही केम आउट ऑफ नोवेअर. He was traveling with his parents and he has already done a few treks. Can you beat that? This doggo has done a few treks. Nice, yeah? It was so sweet. And I'm very sure हा असा बॉनफायर आपण सगळ्यांनीच एकदा तरी फॅन्टसाइज केला असेल की सगळ्यांची विश असेल टू हॅव सच अ बॉनफायर सराउंडेड विथ सच गुड पीपल ॲट सच ॲन अमेझिंग लोकेशन. वाव. आय फील सो ब्लेस्ड. मी माहिती आहे तासन तास फक्त त्या पीक्सकडेच बघत बसलेलो होतो आणि आम्ही ॲक्लमॅटायझेशनसाठी बेसिकली होतो इकडे. कारण का तिकडचं हवामान आणि त्या सगळ्या सराउंडिंग ह्याच्याशी आम्ही यूज टू झालो पाहिजे म्हणून हा आजचा दिवस होता. तिकडे जे आमचे केअरटेकर होते त्यांनी जेवण पण खूप छान बनवलेलं. बॉन ॲपेटिट. आणि एक गोष्ट म्हणजे ना, सगळ्या बेसिक गोष्टी होत्या. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच तिकडे आहे. आता जसं की हा जो जनरेटर आहे, जी तुम्ही लाईट बघताय आजूबाजूला, ती लाईट फक्त या एवढ्याशा एका पॉवर सोर्सवरती चालू होती. म्हणजे एक्स्ट्रा इज नथिंग. जेवढ्याची गरज आहे तेवढंच आहे आपल्याकडे. आम्ही सकाळी 3:30ला उठलो आहेत. इट्स ऑलमोस्ट 4 वाजत आले. आता आम्ही लोक चाललो आहेत फायनली दर्शनासाठी. मेन जिकडे देऊळ आहे आणि आता काहीच दिसणार नाही आहे. So we'll be starting that trek and hopefully we'll be reaching in 2 hours time. Nice. Let's go. Finally forest has got over आणि आता आम्हाला तो गेट दिसतोय, ज्या गेटपासून झाडं वगैरे सगळी बंद, ओनली बुशेस. अँड लेट्स गो फॉर युलाकांडा.